एव्हरीवन, मी आहे मृणाली अँड वेलकम टू माय अनादर व्लॉग. इतकं क्विक ठरलेलं आहे की महाबळेश्वरला जायचं. सो आय एम सुपर एक्सायटेड कारण आम्ही बस करून सगळी पूर्ण ऑल फॅमिली चाललेलो आहे महाबळेश्वरला. तर बघूयात तिथे काय कसं होतंय. मस्त मज्जा करणार आहे आपण. जायला कधी लवकर उठलं नसेल पण फिरायला जायला मात्र पहिला. म्हणजे ह्यांना मला टोमणे पण द्यायचे आणि ह्यांना व्हिडिओत पण नाही यायचं आणि ह्यांना व्हिडिओत पण यायचं. म्हणजे चाललंय काय. कुठे गेली बस? आली आली बस आली. तर ही आमची बस आलेली आहे. आता आम्ही तिघेच आहे. यांची वाट बघायची. काय आता दुसरा ऑप्शनच नाही आहे. मला ब्लॉगसाठी कोण कंटेंटच देत नाही. आता आमचा युग येईल तो पण त्याच्या मूडवरती सगळं डिपेंड आहे. तुम्हाला माहिती आहे का की व्हिडिओ इतके छान आणि क्लिअर काय येतात ते. हा भाऊ माझ्या खिशाला 60,000 रुपयाला फटका बसला नाही तर काय ना. म्हणूनच मी तुम्हाला अगोदरच म्हणतो ते गप्पा घेऊन द्या म्हणूनच एवढा व्हिडिओ छान येतात. आत्ता मी आले ह्यांना घ्यायला कारण हे अजिबात आलेले नाही आहेत. उशीर झालाय. तर ते काका बसवाले किती वेळ झाला थांबलेले आहेत. अर्धा तास. चला चला राई गाइस, ब्लॉग चालू आहे. तुमचा झाडू मारणं चालू आहे. आज जर तू रडला तर तुला फटके. लाजायचं नाही. आत्तूकल यायचं. आज तुला ब्लॉग मध्ये कंटेंट द्यायचा. चलो फिरायला चलो. मुश्किल येला. तू कशाला बघ. तुझ्या पप्पा गेला सोडून. तुझ्या पप्पा ना येडाचे. आमची आजी आली ग. काय म्हणते साई? कशी आहेस? बरी आहेस का? मी मस्त. काहीतरी बोला गाईज ब्लॉग मध्ये. हॅलो गाईज बस जस्ट एवढं. मी बसला चाललोय बसायला. आणि हा आपल्या चॅनल वरती फर्स्ट टाइम येतोय. फर्स्ट टाइम चाललोय. ओ माय गॉड. ही आत्तू वेडी अशी का करतीये? मला असं का घेतीये? आम्हा भाचे प्रत्येक वेळेस एकत्रच. ह्याला मामा दिसला ना मग हा माऊला विसरूनच जातो. मंगल मूर्ती बाळूमामाच्या नावानं सांग बोल. काय पण मामा ना दुगू. आता कुठे जायचं असेल तर जावा. आता गाडी गणपतीपुळेला थांबणार आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहे वाईच्या गणपतीला. आणि हे दोघं बघा मामा भाचे. कुठे भाचा? तर गाईज हे टेम्पल तुम्ही बघू शकता किती जास्त सुंदर आहे. आणि हे मला पुजारींनी दिलेलं आहे. हे फक्त मलाच दिलं आहे. आय थिंक आय एम लकी. बघा वाईच्या गणपतीच्या इथलं वेदर. हाय. आणि या आहेत वहिनींच्या बहीण.
गाईज माझा अवतार थोडा इग्नोर करा. आता आम्ही पोचलेलो आहे पाचगणीमध्ये आणि आम्हाला भूक लागलेली आहे, तर आम्ही एक असं स्पॉट शोधतोय जे जेवायला बसायला. आत्ता इथे मी एकटीच आहे आणि शोधतीये स्पॉट कुठे चांगला मिळेल तिथे. पहिल्यांदा आम्ही असं काहीतरी करतोय. हे बघा, ह्यांनी मस्तपैकी डब्बे वगैरे उघडलेत. तर हे आधीपासूनच सेटअप करून आले होते. बघा कसे स्ट्रगल करतात. ज्याचा त्याचा आपापल्या लाईफ मध्ये स्ट्रगल आहे. द स्ट्रगल इज रिअल गाईज. बाप भरून पोहे आणलेले आणि भाजी चपाती केली. पोहे आले, पोहे पोहे. हे बघा खाली जो डॅम दिसतोय का बघा, चेन्नई एक्सप्रेस पिक्चर बघितलेला आहे का तुम्ही? त्यामध्ये जे तुम्हाला कुंभनगाव दाखवलंय ना, त्याच्या बाजूला घर बसलेलं आहे का बघा, ते संपूर्ण कुंभनगाव आहे. ते संपूर्ण शूटिंग तिथं. आणि इथे आम्ही फक्त एकटेच आहे, बाकीची फॅमिली अजून आलेली नाही आणि आम्हीच फिरतोय जस्ट सिबलिंग्स. कसं वाटतंय? छान वाटतंय. थकल्यासारखं झालंय ना थोडंसं. ऊन खूप जास्त आहे. काल आय थिंक इथे पाऊस येऊन गेला होता, बट आमचं बॅड लक. ठीक आहे. आलेलो आहे पण मॅक्रो गार्डन आणि तिथे जास्त गर्दी आहे, तर तिथे गेम्स पण आहेत. ओके बघा गाईज, स्ट्रॉबेरीची शेती आणि सगळे पण बघायला आलेले आहेत. किती सुंदर आहे व्ह्यू. शॉपिंग करा. मम्मी माझं झालं नाही. मला ती गेम खेळायची होती आणि पप्पा पण रेडी झाले होते, बट माझं वजन तेवढं बसत नव्हतं. त्यांना लागत होतं 50 kg आणि माझं आहे 52. टू मच फॅट. सिरियसली यार, खरंच खूप इच्छा होती माझी ते खेळण्याची, बट काय करायचं आता. मोठा बॉक्स आहे ना, तो एक करून आमची ट्रेकिंग चालू झालेली आहे आणि अर्धे तर पुढे गेलेत, पण त्यांचे गुडघे दुखायला लागले आत्ताच. अजून तर 2 किलोमीटर चालायचं. कोणता पॉइंट आहे हा? इको पॉइंट. पंचगंगेचं पाणी आहे.